तिसऱ्या क्रमांकाचा धातू म्हणजे मांस धातू. तर मांस धातूची उत्पत्ती ही रक्तधातूपासून होत असते. आपण सर्वात पहिले नाही का धातू परिचयाच्या अगोदर आपण बघितलं होतं की नाही का आयुर्वेदामध्ये धातू उत्पत्तीसाठी 3 न्याय सांगितलेले. पहिला न्याय म्हणजे खलीकोपत न्याय, दुसरा म्हणजे केदारतुल्य आणि तिसरा म्हणजे शीर्षदत्ती न्याय. या न्यायांच्या मदतीने पुढील धातूंची उत्पत्ती होत असते. तसंच नाही का रक्तधातूपासून मांस धातूची उत्पत्ती होत असते. तर निरुक्ती शरीरस्थ पुष्टीकर अवयच्छादन पेशी स्नायुवाद रूपेण संधिबंध आकुंचन प्रसारण धातू मांस नाम. शरीरस्थ पुष्टीकर अवयच्छादन पेशी स्नायुवाद रूपेण संधिबंधन प्रसारण आकुंचन धातू मांस नाम. म्हणजे जो शरीराची पुष्टी करत असतो, शरीर अवयवांना आच्छादन करत असतो, एक प्रकारे का अवयवांना आच्छादन करतो, संधिबंधांचे आकुंचन व प्रसारण म्हणजे नाही का जे जॉईंट्सच्या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं ते नाही का ते कशामुळे होत असतं तर ते मांस धातूच्या मदतीने होत असतं. व पेशी व स्नायू हे सर्व आपल्या धातूला म्हणजे पेशी आणि स्नायू यांच्या स्वरूपामधला राहणारा धातू म्हणजे मांस धातू आहे. आता मांस धातूचे पर्याय सांगितले पिश्चित, तरल, पलल, आमिष, रक्ततेज, मेद सकृत. मांस धातूचा स्थान सांगितले की मांस धातू हा शरीराच्या अभ्यंतर व दोन्ही भागात असतो. म्हणजे नाही का आपण जे बायसेप ट्रायसेप जे मसल्स मेजरले असतो म्हणजे मांसपेशी व स्नायूच्या रूपात असतो. तो मांसपेशी म्हणजे जे आपले मसल्सच्या रूपात नाही का मांस धातू आपल्या शरीरात प्रेझेंट असतो. मांस धातूचे मूळ स्थान मांसवाहन स्रोतसांना स्नायुमूल त्वकच मांसवयद्वे तयोमूल स्नायू त्वक रक्तवाच धमन. आता चरकांनी स्नायू व त्वचा हे मांस धातूचे मूळ स्थान सांगितले आहे, स्रोताचे मूळ स्थान सांगितले. तर सुश्रुतांनी स्नायू, त्वचा व रक्त व धमन्या हे मूळ स्थान सांगितले. मांस धातूचे पांचभौतिक व मांस धातू हा पांचभौतिक आहे म्हणजे त्याच्यात सर्व पाचही महाभूतांचं आधिक्य असेल. परंतु वेपीदिवसच्या न्यायानुसार मांस धातूमध्ये पृथ्वी या महाभूताचं आधिक्य असतं. मांस धातूची गुणधर्म मांस धातू हा पृथ्वी महाभूत प्रधान असल्यामुळे व त्याच्यामध्ये कफ धातूचंही प्रधान असतं. तर मग आपण असं म्हणू शकतो की जे कफाचे गुणधर्म आपण पाहिलेले तेच गुणधर्म आपल्याला मांस धातूमध्ये दिसून येतात. जसे गुरु, स्थिर, घन, मंद, मृदू व श्लक्षण हे सर्व कफाचे गुण आपल्याला मांस धातूमध्ये दिसून येतात. आता मांस धातूचे कार्य प्रामुख्याने आपल्याला हे 3 श्लोक दिलेले आणि तिघं इम्पॉर्टंट आहे आपल्याला तिघं पाठ करण्याचे. लेप मांसस्य श्रेष्ठ कर्म मांस शरीरपुष्टी मेदश्च मांसस्य बल मेदश्च पुष्टीचा. लेप मांसस्य श्रेष्ठ कर्म मांसस्य शरीरपुष्टी मेदश्च मांसस्य बल मेदपुष्टीचा. आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट जे मांस धातूचे कार्य आहे ते लेपन. म्हणजे आपण बघितलं होतं सामान्य कार्यामध्ये 3 नंबरचं कार्य कोण देतं प्रिनेनन जीवन लेपन. लेपन हे 3 नंबरचं कार्य आलं. आता लेपन करणे म्हणजे काय एक प्रकारे शरीराला आकार देणे. जसं कुंभार हा त्याच्या पॉटला आकार देतो त्या प्रकारे का मांस धातू हा आपल्या शरीराला आकार देत असतो. लेपन हे मांस धातूचे श्रेष्ठ कर्म आहे. लेपन कर्म म्हणजे शरीरावरनं आच्छादन करणे म्हणजे एक प्रकारे कव्हरिंग करणे आच्छादन करणे. मांस धातूचे लेपन कर्माद्वारे शरीरातील स्नायू अस्थि संधी शिरा धमन्या झाकले जातात. त्याच्यामुळे काय होतं जे आपले जे अवयव आहे आणि मग त्याच्या अवयवांच्या आजूबाजूने असलेल्या अस्थि स्नायू म्हणजे लिगामेंट्स मसल जे संधी पेशी वगैरे जे आहे ते सगळं झाकले जात असतात ह्या लेपन याच्यामुळे. शरीरपुष्टी आपले जे शरीर मांस धातूमुळे काय होतं शरीराची पुष्टी होत असते. म्हणजे डोळे, गाल, मान, खांदे, छाती, पोट व सांध्यातील खाजगी धातूंद्वारे भरले जातात. पूर्ण धातू आपले भरले जात असतात. मेदपुष्टी म्हणजे काय आता हा मांस धातू हा 3ऱ्या क्रमांकाचा धातू आहे आणि हा काय करत असतो की नाही का धातू वागणी व बाकीच्या भरपूर त्यांच्या सहाय्याने तो पुढच्या धातूची उत्पत्ती करत असतो. म्हणजे मेद धातू हा 4थ्या क्रमांकाचा आहे. तर मांस धातू हा धातू वागणीच्या सहाय्याने मेद धातूची उत्पत्ती करत असतो. 4थं म्हणजे बल म्हणून म्हणजे हा शरीराला बल करत असतो. म्हणजे शरीरातील मांस धातू जितका स्थिर व सर्व गुण संपन्न असेल तेवढंच मनुष्यातील बल देखील अधिक असते. आता मांस धातूचे उपधातू सांगितलेले वसा आणि त्वचा हे प्रामुख्याने मांस धातूचे उपधातू आहे. आता मांसयाची लक्षणे मांस धातूची सवय कधी होईल आपल्याला जर आपण उपवास केला तर खूप जास्त प्रमाणात व्यायाम केला किंवा आपण नाही का
खूप कमी जेवण केलं, जेवण जरी केलं असेल ते वृक्ष आणि लघु आहार घेतला असेल तर आपल्याला नाही का मांसधातूचा क्षय होत असतो. आता त्याचा श्लोक काय सांगितला आहे, मानसी अक्षग्लानी गंडसीफ शुष्कता संधिवेदना. मानसी अक्षग्लानी गंडसीफ शुष्कता संधिवेदना. आता सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शन कोणतं सांगितलं, अक्षग्लानी. अक्षग्लानी म्हणजे काय, अक्ष या शब्दाशी रिलेटेड काय होतं, नेत्र म्हणजे डोळे. मांसक्षयात नेत्राशी संबंधित मांसपेशीमध्ये दौर्बल्य येत असते. सिंपल आहे की एकदम म्हणजे नाही का नेत्राच्या तिथे आपल्याला संबंधित मांसपेशी जे नेत्र डोळ्याचे जे पेशी आहे तिथं नाही का आपल्याला दौर्बल्य येत असणार, म्हणजे नेत्राची कार्यक्षमता होत असते, म्हणजे एक प्रकारे इंद्रिय दौर्बल्य हे लक्षण ते जाणून येतं. गंड सीफ शुष्कता. मांसाशयात गंड सीफ उदर उरू बाहू जंदा आणि मांसलव्यांचे लेपन व पुष्टता योग्यतेने होत नाही. बरोबर आहे. हे जे अवयव सांगितले आपण, हे जे अवयव म्हणतो रिजन सांगितले, गंड सीफ उदर उरू बाहू ह्यांच्या ठिकाणी का योग्य पद्धतीने मांसाचे पोषण होत नाही व पुष्टी होत नाही. मांसाच्या व्यक्तीचे गाल स्वीफ व इतर मांसलव्यांना शुष्क व आकाराने लहान दिसू लागतात, म्हणजे तिथे शुष्कता येत असते. त्याच्यामुळे त्याने का जे अवयव आहेत, जे रिजन आहेत, पेल्विक रिजन झाला वगैरे, उरू जंदासू वगैरे, जे लहान दिसायला लागतं आकाराने. संधी वेदना म्हणजे नाही का संधीच्या ठिकाणी आपल्याला वेदना व्हायला लागतात जर मांसधातूचा क्षय झाला तर, कारण की तिथं एक प्रकारे लेपन कर्म हे कमी पडतं. लेखन कमी असल्यामुळे नाही का तिथं आपल्याला वेदना होणारच आहे. मांसधातूची वृद्धी. आता मांसधातूची वृद्धी कधी होणार आहे, जर आपण मांसधातू म्हणजे जे नॉनव्हेज आहे आपण अधिक प्रमाणात सेवन केलं, किंवा जे आपण जे आहार घेतो तो गुरू स्निग्ध व मधुर रसात अधिक घेतला, म्हणजे कधीच व्यायामच केला नाही, उपवास नाही केले कधी, इत्यादी हेतूमुळे नाही का आपल्याला मांसधातूची वृद्धी जाणवत असते. आता त्याचा श्लोक काय सांगितला, मांस सीफ गंड ओष्ठ उपस्थ उरू बाहू जंदासू वृद्धी गुरुगात्राचं. मांस सीफ गंड ओष्ठ उरू उपस्थ बाहू जंदासू वृद्धी गुरुगात्राचं. आता सीफ गंड वृद्धी म्हणजे मांसवृद्धीमध्ये शरीरातील मांसावयांची अधिक प्रमाणे वाढत असते, म्हणजे जेवढं आपण एका मांस सेवन केलं असेल तर त्याच्यामुळे काय होईल, आपले जे शरीरातील अवयव म्हणजे कोणते सीफ गंड ओष्ठ उपस्थ उरू बाहू या अवयांची नाही का आकार अधिक प्रमाणात वाढत असतो व त्याचे ते खूप आपल्याला मोठ्या स्वरूपात दिसून येत असतात. गुरुगात्राचं म्हणजे काय होतं की नाही का मांसवृद्धीमध्ये नाही का शरीर पूर्ण नाही का जड पडत असतं एक प्रकारे, म्हणजे मांस पदार्थ जास्त अधिक प्रमाणात सेवा केल्यामुळे नाही का शरीर पूर्णपणे स्थूल होत असतं व चालायला पण आपल्याला अडथळा निर्माण करत असतो. वजन म्हणजे ते स्थूल झालं म्हणजे आपल्या शरीराचं वजन वाढलं असतं, व्यक्तीचं वजन वाढलेलं असतं, हालचाल होत नाही, म्हणजे कफा वृद्धीचा इथं आपल्याला नाही का उल्लेख करू शकतो आपण. चालणे बोलणे बसणे उठणे हे सगळं क्रिया करायला आपल्याला अवघड होत असतं. आता मांसवृद्धीची लक्षणं आपण बघितली. आता मांसधातूचे प्रकार बघू. मांसधातूचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत, पोषक मांसधातू आणि पोष्य मांसधातू. आता मागील धातूप्रमाणे पाहिलेलंच आपण तसंच इथं पाहिजे. आता पोषक मांसधातू म्हणजे काय की मांसधातूची उत्पत्ती ही रक्तधातूपासून होत असते, तर रक्तधातूपासून मांसधातूचं जे रूपांतर होत असतं त्या प्रोसेसमध्ये जो धातू जो असतो तो धातू म्हणजे पोषक मांसधातू. आणि पोष्य मांसधातू म्हणजे काय की रक्तधातूपासून मांसधातू हा पूर्णतः बनलेला असतो आणि तो पूर्णतः मांसधातू म्हणजे पोष्य मांसधातू. थँक्यू.